हे काय विजया देवी कुठे गेले? मी आपली सकाळी उठले आणि कामाला लागले. कोणी मदतीला येऊ न येऊ. मोठ्या सुनबाई सध्या क्रोधागारात आहेत आणि धाकट्या सुनबाईंना कॉलेजला जायची गडबड असते. त्यामुळे सकाळी उठणं आणि आटपणं एवढंच काम असतं. थोडक्यात काय, 2 सुना तरी सासूबाईंचा संसार सुना. उगीच पीजे मारत बसू नका हा. आता आलात ना, मला बटाटे सोलून द्या. बघ नवराच येतो शेवटी मदतीला धावून. हो हो पटतंय मला. विजया खूप ओरडली आहे साक्षीला. काहीतरी खोडी काढली असेल. एवढीशी गोष्ट असं सांगितलंच का मी तुम्हाला? सॉरी सॉरी सॉरी. गंभीर गंभीर गंभीर. मला ठाऊक आहे मूड लाईट होण्यासाठी तुम्ही सगळे उपद्व्याप करतायत, पण अति लाईट व्हायला नको हा मूड. गोष्ट इतकी साधी नाहीये हो. साक्षीनं मेघनाची मदत घेतली प्रोजेक्ट करण्यामध्ये. आता हे सगळं नेहमी विजयाच करते ना, पण आता मेघनानी मदत केली म्हणून फुगा फुगला बाईसाहेबांचा. आणि काकूनी इतकं छान प्रोजेक्ट केलं म्हणून साक्षी घरभर कौतुकाने नाचत होती. झालं तिथेच विजयाबाईंचा पापड मोडला. इतकी ओरडली साक्षीवर, बिचारी पोर रडायला लागली हो. विजया आणि अर्चनाला काय झालं एकदम कोणास ठाऊक. आतापर्यंत बऱ्या होत्या. मलाही तीच काळजी वाटते हो. नाही म्हणजे विजयाला एकदा दटावलंय मी, पण ते तिच्या पचनी पडलं नसावं बहुतेक. हळूहळू हे वाढणार तर नाही ना हो? नाही काळजी करू नकोस. हे बघ तू एक काम कर, तू मध्ये पडू नकोस आणि मुख्य म्हणजे कोणावर काही नियम लादू नकोस. जे काय खळबळ व्हायची आहे ना ती एकदा होऊन जाऊ दे. बरं असतं ते. हाय हाय. काय निघालीस कॉलेजला? हो. आदित्यची वाट बघतेस वाटतं. नाही मी कॉलेजला. अगं हो, इतकी लाजतेस काय तू? रोज आदित्य तुला बाईक वरून सोडायला येतोय माहितीये मला. आणि एका मुलीला बाईक वर जाता यावं म्हणून ती तिच्या लेक्चर्सच्या वेळा आदित्यच्या ऑफिसच्या वेळेशी मॅचही करते. हे सुद्धा माहितीये बरं का अख्ख्या वाडीला. नाही अगं योगिनी, खरंच तसं काही नाहीये. मी फक्त बरं मी निघू, मला उशीर होतोय. ए हो हो तू निघ. आता राणे काकू आणि मेहता भाभी पण येतील आणि मग त्या आणखीन हैराण करतील तुला. त्यापेक्षा तू पळ बाबा. चलो बाय बाय. विजया बास झालं ना आता. हे खूप होत आहे. का असं वेड्यासारखं करतेस तू? काय वेड्यासारखं केलंय मी अमित? काल तू साक्षीवर ओरडलीस. घरातल्या कोणाशीही तू बोलत नाहीयेस. मला या घरात परक वाटायला तू लावलंयस अमित. दिस इज टू मच विजया. दिस इज टू मच. बघ राईचा पर्वत करतेस तू. छोटीशी गोष्ट आहे विजय आणि त्यावर पुरेसा वाद घालून झालेला आहे. मी तुला सॉरी म्हणालोय. नखात घुसलेलं कुसळ छोटसच असतं अमित. कधी कधी तर ते दिसतही नाही, पण म्हणून दुखायचं राहत नाही. म्हणूनच ते कुसळ न विजय, ते वेळेवर काढून टाकायचं असतं. आणि तुला सॉरी म्हणून आय होप मी ते काढून टाकलंय. मी रिमोट नाही अमित. बटन दाबलं की भावना बदलली. ओके ओके. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग तो राग माझ्यावरच काढायचा. घरातल्या बाकी लोकांवर तो राग नाही काढायचा विजया, नाही काढायचा. अरे नाना मदत करतायत माईला किचन मध्ये, तू का नाही येतेस? रोज येतेच ना मी अमित, रोज येते. आता 4-5 दिवस एक्झिबिशन मुळे नाही जमत आहे मला, तर तेवढी सूट नाही का मिळणार आहे मला?
आणि धाकटी सून आहे ना हाताशी, एखाद्या दिवशी करावी तिने पण मदत. एखाद्या वेळेस कॉलेजला उशीर झाला तर काय आभाळ कोसळणार आहे का? का त्याच्यानेही तिचं नाजूक मन दुखावलं जाणार आहे? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. नकोच बोलूस अमित. नाहीतरी हल्ली महत्वाच्या गोष्टी तू बोलत नाहीसच माझ्याशी. जेवलीस का? काय रे, जेवायचं नाही यार? नहीं यार, बस दिल नहीं कर रहा. दिल कर नहीं रहा या लग नहीं रहा? नाही, बरोबरच आहे म्हणा. इतके दिवसात सवय झाली असेल ना बायको बरोबर जेवायची. ते जाऊ दे, यू कॅरी ऑन. मला तर बाबा जाम भूक लागली. मी निघतो, बाय. त्या दिवशी नानांनी सांगितलं की तू मेघनाला ओव्हर प्रोटेक्ट करतोस, तेव्हापासून पाहतोय मी तू थोडासा तिच्याशी फटकून वागतोस. साक्षी छान सगळा पसारा टाकून पळायचं. ठीक नाही रे बाबा, ही मयू पण ना. अगं आज माझ्या धाकट्या सुनेनी पहिल्यांदाच काहीतरी हक्काने मागितलंय. आणि काही नसेल असं होईल का? काय हवंय सांग, ताजं ताजं काहीतरी करून खायला घालते मी. अहो नाही, नको माही. म्हणजे अगदी बनवायचीच गरज नाहीये. असलेलं काहीही चालेल मला, काहीही. एकदा ना काहीही हा पदार्थ करून खायला पाहिजे. हा त्याची चव तरी कशी आहे हे बघायला पाहिजे. आदित्यलाही विचारलं ना की तो हेच उत्तर देतो, काहीही चालेल.
काय ग तुम्ही मुलं, हा? बरं काय हवंय ते सांग बघू मला. हे मस्तपैकी उपमा करू का, मटार वगैरे घालून, का पोहे करू, वांगी घालून करू, बटाटे घालून करू, काय करून खायला एक काम करते ना, माझे स्पेशल बटाटे वडेच करते मी पटकन. हा नाही माई, खरंच काही नको. मी एक काम करते, मी चहा बिस्किट खाते. हा तिच्या भूक लागले ना तुला, आणि चहा बिस्किट काय खातेस तू? हा काय ग तू, मस्त ना 4 दिवसापूर्वी आंबोळ्यांचं पीठ करून आणलंय मी. मस्तपैकी खरपूस अशा आंबोळ्या घालते आणि सकाळी ताजं ताजं लोणी काढलंय. आपण दोघी टेबलावर बसून मस्तपैकी आंबोळ्या आणि लोणी मटा मटा खाऊया काय? माई खरंच तुम्ही कशाला त्रास घेताय? मी खाईन ना चहा बिस्किट. काय कशी तुम्ही- पाहुण्यांसारखी बोलतेस तू माझ्याशी? हा आईकडे असतीस तर हक्कानी मागितलंच ना खायला तिच्याकडे, का अजूनही मला टिपिकल सासू समजतेस? हा अगं हक्कानी काहीतरी मागितलेस आज माझ्याकडे, त्याच्यातच आपले पण आलाय ग बाळा. आज किती आनंद झालाय मला माहितीये का तुला? आज तू माझ्याकडे काहीतरी मागितलंयस. जा हातपाय तोंड धुवून ये, मी मस्तपैकी आंबोळ्या घालते. आणि नुसत्या बसून खायच्या नाहीयेत, त्या कशा घालायच्या त्याची ट्रिक पण दाखवते तुला. नानाने शिकवले मला. काय हिरो, आज उशिरा? मीटिंग होती आणि ट्रॅफिक पण लागलं खूप. काय रे, काल मेघनाला खाली घेऊन गेलास जाताना? तिला यायचं होतं तुझ्या बरोबर. कशावरून? ती काही म्हणाली का तुला? आधी प्रत्येक गोष्ट सांगितल्यावरच कळते असं नाहीये. मी पाहिलं ना, ती बॅग घेऊन आली तेव्हा तू निघून गेला होतास. नर्वस झाली बिचारी. आणि त्या दिवशी नानांनी सांगितलं की तू मेघनाला ओव्हर प्रोटेक्ट करतोस. तेव्हापासून पाहतोय मी तू थोडासा तिच्याशी फटकून वागतोस. बाकी कोणाला कळलं नसलं ना तरी मला हातात हात घालून लहानाचे मोठे झालो आपण. तुझी पकड सैल झाली ना तर लगेच कळतं मला. मेघनालाही सांगितलं, बाय चान्स काही प्रॉब्लेम असेल तर डू शेअर विथ मी. तुला वेगळं सांगायला नको. जे मनामध्ये असशील ते तू बोलशील, अडखळणार नाहीस, आहे ना? आधी कसं असतं ना, गोष्टी धुक्यासारख्या असतात. धुकं खूप छान वाटतं बघायला, पण तेच धुकं जर का आपल्या वाटेवर आलं ना तर वाट भरकटू शकते. तुझ्या आणि मेघनाच्या वाटेवरती धुकं येऊ देऊ नकोस, याची काळजी घे. लक्षात ठेव. मी तुला फोर्स करत नाहीये, पण समजा बोलावंसं वाटलंच माझ्याशी तर बोल. भीती बाळगू नकोस आणि कसली पर्वा करू नकोस. बोलून टाक माझ्याशी, ओके? जा आवर. येतो. आज डबा नाही खाल्ला का? नाही. अरे डबा खाल्लाच नाही आदित्यने. मजा आली ना? हो हो, कुठे वाचले ते सगळे जोक्स? अरे वाचले नाही पल्लव. अरे आमच्या क्लासमध्ये तो पराग आहे ना, त्यांनी सांगितले. त्या दिवशी तर तनया तास सुरू झाले तेव्हा सुद्धा हसत होती. मग टीचरनी तिला पनिशमेंट केली. मग
तनयानी परागशी कट्टी घेतली. मग परागने आणखीन एक जोक सांगितला. त्या दोघांची परत बट्टी झाली. आपलं मुलांचं नाही चांगलं असतं बाबा. आपण कट्टी घेतली ना तरी अर्ध्या तासात बट्टी घेतो. पण मोठी माणसं फार बोर करतात ग. त्यांची कट्टी कधीच संपत नाही. त्या दिवशी मी पडलो तेव्हा आईने ना नव्या काकूची कट्टी घेतली आणि वर माझ्या अंगावर ओरडली आणि साक्षीवर सुद्धा. शी बाई, तुमच्यावरती कशाला ओढायचं विजया मामीने? अरे आईने पण अमित मामाशी कट्टी घेतली होती, माहितीये ना तुला? तेच ना ग, आपल्याला मात्र सांगत असतात भांडू नका भांडू नका. काय रे, काय चाललंय? कोणाबद्दल बोलताय हा? अरे ते विजया मामीनी साडीवर खूप छान फुलं काढली होती, ते सांगत होते पल्लवला. बोर झाला होता ना तो खूप, म्हणून. अच्छा अच्छा, मला वाटलं गॉसिप बिसिप करताय की काय. नाही नाही. नाही ना? नाही 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 नाही. काय रे, पाय कसा आहे? मस्त. मस्ती करू नकोस हं? मयुरी, लक्ष ठेवा त्याच्याकडे. हो. चला चालू दे तुमचं. ओ माय गॉड, मयू, या सगळ्यांपेक्षा ना आपले नाना आजोबा आणि माई आजी सगळ्यात बेस्ट. कधीच कट्टीपट्टी करत नाहीत. माणसांनी एकतर लहान तरी राहावं, नंतर आजी आजोबांनी इतकं मोठं तरी व्हावं, हो ना? आज डबा नाही खाल्ला का? डबा नाही. का? ते मी तुला फोन केला होता ना, तू जेवलीस का विचारायला, तर तू मला मेसेज केलास की नाही म्हणून. म्हणून नाही नाही म्हणजे ऍक्च्युली ते कामाची खूप गडबड होती आज. मीटिंग्स पण होत्या आमच्या बाहेर, त्या गडबडीत राहून गेला खायचा. पण डोंट वरी, अन्न वाया नाही जाऊ देणार मी. आता जेवताना तोच टिफिन घेईन. त्यासाठी नाही विचारलं मी. मग नाही, काय नाही. कायदेशीर नात्याने हक्क आहे मला तुझ्यासाठी उपाशी राहण्याचा, पण प्रेमाचा हक्क ठाऊक नाही तो मला मिळेल की नाही. मला चिटिंग नकोय. तुला तुझे रस्ते मोकळेत, तरीही तू वळून माझ्याकडे आलीस तर तू माझी. नाहीतर ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही.